ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, मनसेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याची सूत्रांची माहिती आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये ही इच्छा व्यक्त केलेली आहे अशी सूत्रांची माहिती मिळते। मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे आणि याच बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे की ठाकरे ब्रँड हा टिकला पाहिजे अशी इच्छा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे स्वतः या बैठकीला उपस्थित आहेत आणि याच बैठकीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली इच्छा बोलून दाखवलेली आहे की ठाकरे ब्रँड हा टिकला पाहिजे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये ही इच्छा व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। एकीकडे दोन पक्षांमध्ये सकारात्मक बोलणी सध्या सुरू आहे। ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, मनसेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याची सूत्रांची माहिती आहे। दोन पक्षांमध्ये सकारात्मक बोलणं सुरू असेल तर चांगली गोष्ट आहे असं सुद्धा यावेळेला पदाधिकाऱ्यांनी म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे। मनसे आणि ठाकरेंची शिवसेना ही एकत्र येणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहेत आणि कार्यकर्ते त्या दृष्टीने सकारात्मक पावलं सुद्धा टाकताना दिसतात। स्थानिक पातळीवर काही अशा घडामोडी घडतात आणि त्याच्यामध्ये ही बैठक ज्यावेळेला मनसेची सुरू असताना पदाधिकाऱ्यांनी एक इच्छा व्यक्त केलेली आहे की दोन पक्षांमध्ये जर सकारात्मक बोलणं सुरू असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र ठाकरे ब्रँड हा टिकला पाहिजे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये ही इच्छा व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का या संदर्भातल्या चर्चा या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहेत। महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या पॉडकास्टमध्ये सुरुवातीला राज ठाकरे यांनी तसं वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा जाहीरपणे असं म्हटलेलं होतं की आपल्यामधले मतभेद जे आहेत ते दूर ठेवायला आपण तयार आहोत। महाराष्ट्रापेक्षा आपल्यामधले मतभेद जे आहेत ते फार मोठे नाही आहेत। महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी एकत्र यायला तयार आहोत अशा संदर्भातलं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर चर्चा सुरू झाल्या की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का। संजय राऊतांचं तसं वक्तव्य, अमित ठाकरे यांनी केलेलं सूचक वक्तव्य, त्याच्यानंतर काल कार्यकर्त्यांनी मनसेचं जे कार्यालय होतं त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला शिवसेनेचे आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आलेले होते, एक आनंद व्यक्त केलेला होता। त्यानंतर या घडामोडी जर पाहिल्या तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, येणार तर ते केव्हा येणार अशा चर्चा ज्या आहेत त्या आता राजकीय गोटामध्ये सुरू झालेल्या आहेत। आणि दुसरीकडे आता पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा ही इच्छा जी आहे ती बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे की ठाकरे ब्रँड हा टिकला पाहिजे। काही महिन्यापूर्वी ज्या समित्या स्थापन केल्या की प्रत्येक विधानसभेमध्ये की प्रत्येक पदाधिकाऱ्याचं त्यांचं असलेलं मत आणि त्याचं क्रॉस करून आम्ही केंद्रीय समितीने घेतलेलं मत हे एक होतं की नाही, त्यांच्यामध्ये शाखांमध्ये विधानसभेमध्ये काही वेगळ्या प्रकारचे नाही, चांगली गोष्ट राहणार। मी तर तेच म्हणतो, म्हणजे माननीय राजसाहेबांचं तसं मी किंवा ॲज अ महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी देखील तेच म्हणतोय की दोन भावांनी एकत्र यावं ही माझी इच्छा आहे। कारण हे आपलं ज्या पिछाट झालेली आहे मराठी माणसाची, ज्या आपसामध्ये भांडणं लावून तो हा ब्रँड चालावा, त्यांचा चालला म्हणजे आमची चालणार, मराठी माणसाची चालणार असं आम्हाला ठाम विश्वास आहे। आणि त्या पद्धतीनं आम्ही आक्रमक त्यांनी व्हावं आणि आम्हाला संधी द्यावी, एक चान्स घ्यावा, म्हणजे देते की त्यांना देखील आजमावू ना आपण। मराठी माणूस आपल्या पाठीशी आहे की नाही। आज मराठी टक्का ह्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप, मुंबईमध्ये 17 ते 18% माझ्या माहितीप्रमाणे असेल, पुढे मागे असेल एका दुसरा टक्का, पण तो देखील एकवटतो की नाही किंवा ब्रँडच्या माध्यमातून की आपण नेहमीच आपल्या परिपर्यंत त्यांची दादागिरी सहन करायची, हा पण विषय महत्त्वाचा आहे।